माझे वय 42 वर्ष आहे. माझं आत्ताच लग्न झालं होतं. मला कमी वयाच्या मुली फार आवडायच्या म्हणून मी हट्ट करून एक 18 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री जे काही घडलं ते पाहून तर मी थक्क झालो. माझी बायको बेशुद्ध झाली आणि भीतीने मात्र माझा जीव जायची वेळ आली होती. तिला शुद्ध आल्यावर माझ्या बायकोने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या बायकोचं तर माझे नाव वैभव आहे. मी लग्नाच्या वयात येतात माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. मी माझ्या मित्राकडून ऐकलं होतं की कमी वयाच्या मुलींना फार फायदे असतात. त्यांना दुनियादारीची जास्त समज नसल्यामुळं नवऱ्याच्या त्या प्रत्येक गोष्टीवर होकार देतात. उलट जास्त वयाच्या बायका समजदार असतात, ज्या छोट्या छोट्या गोष्टीवरून नवऱ्यावरून भांडण करतात आणि नवऱ्यावर आपला अधिकार गाजवायचा प्रयत्न करतात. म्हणून मी निर्णय घेतला होता की मी लग्न करेल तर एखाद्या कमी वयाच्या मुलीबरोबर. मी माझ्या आईला सुद्धा म्हणालो होतो की तू माझ्या लग्नासाठी कमी वयाच्या मुली शोध. माझं हे बोलणं ऐकून आई मात्र माझ्याकडं आश्चर्याने पाहू लागली. आई मला म्हणाली, तुला लाज वाटते का? कमी वयाच्या मुलींना जास्त समज नसते, त्या आपले घरदार सांभाळू शकत नाही. या उलट जास्त वयाच्या मुली जास्त समजदार असतात, त्या आपल्या घराला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. मी खूप हट्ट केल्यावर आई माझ्यासाठी कमी वयाच्या मुलगी शोधू लागली आणि शेवटी तिला 18 वर्षाची एक मुलगी लग्नाला सापडली. तिचे नाव नम्रता होते. आमचं लग्न एकदम धूमधडाक्यात झालं आणि लग्न करून आम्ही नम्रताला आमच्या घरी घेऊन आलो. लग्नाच्या पहिल्या रात्री नम्रता नवरी बनून बेडवर बसली होती. मी आज खूप खुश होतो कारण एवढी कमी वयाची आणि सुंदर बायको मला मिळाली होती. पण मी रूममध्ये जाताच मला एक गोष्ट लक्षात आली की तिचे हात पाय थरथर कापत होते. ती खूपच घाबरलेली दिसत होती आणि तिला असं घाबरलेलं बघून मला फार आनंद होत होता. कारण माझ्या मित्राने दिलेला धडा माझ्या चांगल्या लक्षात होता. त्याने मला समजावून सांगितलं होतं की तू तुझ्या बायकोला जास्त प्रशंसा करू नकोस. पहिल्याच रात्री तिला एवढं धाकात ठेव की आयुष्यभर ती तुला घाबरून राहिली पाहिजे. नम्रता अगोदरच खूप घाबरलेली होती. मी तिला आणखी घाबरवायचं ठरवलं. मी माझ्या फोनवर 30 सेकंदाचा टायमर सेट केला आणि 30 सेकंदानंतर माझ्या फोनची रिंगटोन वाजू लागली. मी फोन घेतला, रूममध्ये एका बाजूला झालो आणि फोनवर रागाने बोलू लागलो, तुला मला फोन करण्यासाठी हीच वेळ भेटली का? तुला माहीत नाही का की मी किती रागीट माणूस आहे? मला वाईट बडबड केलेली अजिबात आवडत नाही. मला जेव्हा राग येतो ना तेव्हा मी समोर कोण आहे हे बघत नाही, हे देखील पाहत नाही. असं मी बराच वेळ फोनवर बोलायचं नाटक करत होतो. खरं तर या सर्व गोष्टी मला माझ्या बायकोला ऐकवायच्या होत्या आणि ते माझे काम फक्त झाले होते. फोन बंद झाल्यावर मी नम्रताजवळ गेलो आणि प्रेमाने तिचा हात माझ्या हातात घेतला. परंतु माझ्यासोबत असं काही झालं नाही. त्याच कल्पना देखील मी केली नव्हती. तिने पटकन आपला हात मागे घेतला. तिच्या चेहऱ्यावरील घाम सुटला होता. मी अजून तिच्याजवळ एक शब्दसुद्धा बोललो नव्हतो. तरीही ती बेशुद्ध झाली होती. तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न मात्र मी खूप करत होतो. मी तिला शुद्धीवर आणायला खूप घाबरलो होतो. मी विचार करू लागलो की आता मी काय करू, ही गोष्ट कशी बाहेर सांगू. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी बेशुद्ध पडली आहे तर लोक त्यांच्या चुकीचा अर्थ काढतील, बदनामी माझीच होईल. माझ्या परीने शुद्धीवर आणायचा प्रयत्न करू लागलो, परंतु तिला शुद्ध येतच नव्हती. आता मात्र मी खूप वैतागलो होतो. म्हणून ही गोष्ट मला कोणाला तरी फार सांगायची गरज होती. मी ही गोष्ट जर माझ्या आईवडिलांना सांगितली असती तर त्यांनी उलट मला टोमणे दिले असते. तिला तर कमी वयाच्या मुलीबरोबर लग्न करूनच द्यायचं नव्हतं. पूर्ण 2 तास ती निघून गेले तरी देखील नम्रता शुद्धीवर आली नव्हती. नंतर मी माझ्या एका मित्राला फोन केला. त्याची बायको डॉक्टर होती. त्यावर माझा मित्र मला म्हणाला की तुला काळजी करायची काही गरज नाही, कारण नाही तर माझ्या बायकोला तुझ्या घरी घेऊन येऊ का? त्याने ते बोलणं ऐकून मी टेन्शनमध्ये आलो. तो जर त्याच्या बायकोला घरी घेऊन आला असता तर सगळ्यांना पाहुण्यांना समजलं असतं की नवरीच्या बेडरूममध्ये काहीतरी गडबड झाली आहे. म्हणून मी त्याला घरी यायला मनाई केली.
नंतर माझ्या मित्राच्या डॉक्टर बायकोला मला फोन दिला, सल्ला द्यायला सुरुवात केली. तिने सांगितलं की तू तुझ्या बायकोच्या तळपायाशी मालिश कर आणि तिच्या अंगावर गरम चादर टाक, म्हणून ती शुद्धीवर येईल. मी सुद्धा वैतागून गेलो होतो, म्हणून मी तिला म्हणालो की नम्रता शुद्धीवर आली आहे. खरं तर ती अजून शुद्धीवर आली नव्हती. मी माझ्या मित्राला धन्यवाद दिलं आणि फोन बंद केला. आता मला समजत नव्हतं की मी नेमकं काय करू. तेवढ्यात माझं लक्ष टेबलवर असलेल्या एका औषधाच्या बाटलीवर गेलं. ते औषध पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ते औषध झोपेचं होतं. शेजारील एक पाण्याचा ग्लास देखील होता आणि त्यात पाण्यात नम्रता ते झोपेचं औषध मिक्स करून पिली होती. याचा अर्थ माझ्या बायकोने जाणून बुजून ते औषध घेतलं होतं. ते औषध जर ती प्यायची होती, मग तिला आधी कोणती शुद्धीवर आणू शकत नव्हतं. मी माझ्या बायकोकडं बघू लागलो. ती एकदम सोल्जर मुलगी वाटत होती. मला पूर्ण रात्र झोप आली नाही. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी हे सर्व काय आहे? माझ्या बायकोने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री बेशुद्धचं औषध का पिलं? याचा अर्थ तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा नव्हता का? की तिला मी पसंत नव्हतो? सकाळ होताच नम्रता थोडी थोडी शुद्धीवर येऊ लागली. मला आता तिचा चेहरा देखील पाहायचा नव्हता, म्हणून मी रागात रूमच्या बाहेर निघून गेलो आणि दिवसभर तिच्यासोबत बोललो देखील नाही. आणि पुन्हा रात्र होताच आराम करण्यासाठी मी माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. मी नम्रता बेशुद्ध पडली होती त्या गोष्टीबाबत घरात कोणालाही बोललो नव्हतो. लग्नानंतर सर्व रीतिरिवाज व्यवस्थित पार पडले. त्यानंतर नम्रता मात्र फार काळजीत पडली होती. परंतु मला तिचा चेहरा पाहायचा तरी राग येत होता. मी तिला म्हणालो, तू मला धोका दिला आहेस. मी तर तुला फार सोल्जर समजत होतो. तू आईसमोर असं का दाखवत आहे की आपल्या दोघांमध्ये हे सर्व काही ठीक आहे? मी जर आईला सत्य सांगितलं असतं तर उलट माझीच बदनामी झाली असती, कारण तुझ्यासोबत लग्न करायचा निर्णय माझा होता. माझ्या घरच्या लोकांना तर हे लग्न करायचा विरोध होता. तू लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्यासोबत हे सर्व केलंस. तू बेशुद्ध होण्याचं औषध का घेतलंस? मी माझ्या बायकोबद्दल खूप स्वप्न बघितले होते, परंतु तू मला धोका दिला आहेस. तू दुसऱ्या कोणावर प्रेम करत आहेस का? माझं बोलणं ऐकून नम्रता मात्र मोठ्या मोठ्याने रडू लागली आणि रडताना म्हणाली, मी काय बोलत आहे तुम्ही ऐकत नाही का? तेव्हा मी तिला म्हणालो, ठीक आहे, तुला काय बोलायचं आहे तू बोल. तेव्हा थोडा वेळ शांत होऊन मी म्हणालो, तुम्हाला ही गोष्ट सांगू शकत नाही. मला फार लाज वाटते. आता मात्र माझ्या चेहऱ्यावर रागाने लाल झाला होता. ही किती विचित्र मुलगी आहे. एकतर म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि नंतर म्हणते मला ही गोष्ट सांगायला लाज वाटत आहे. मी माझ्या रूममधून निघून गेलो. आमच्या घरात लग्नासाठी आलेले काही पाहुणे अजूनही घरात बाकी होते. नम्रता बाकीच्या पाहुण्यांसमोर असं वागत होती की आमच्या दोघांमध्ये फार प्रेम आहे. आमच्या दोघांची जोडी बघून सगळे फार खुश होत होते. आई देखील एवढी संस्कृती सून मिळाली आहे म्हणून तिला खूप आनंद व्हायचा. खरं तर परिस्थिती उलट होती. आमच्या लग्नाला 6 दिवस होऊनही मी अजून नम्रताला स्पर्श देखील केला नव्हता. आता मात्र मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला. मला एखाद्या समजदार मुलीसोबत लग्न करायला हवं होतं. कमीत कमी माझ्या आयुष्यात अशा गोष्टी तर घडल्या नसत्या. माझ्यापुढं मनमोकळेपणा भांडली असती. आता मी विचार करू लागलो होतो, या सर्व गोष्टी मी माझ्या आईला सांगाव्या. रात्री जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो तेव्हा नम्रता आपले केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. नम्रताला असं बघून मी माझ्या भावनाला रोखू शकलो नाही आणि मागून जाऊन तिला घट्ट मिठी मारली. ते पाहून ती एवढ्या मोठ्याने ओरडली की तिला एखाद्या वाघाने पकडलं आहे. ती मला रागाने ढकलत मोठ्या मोठ्या रडू लागली. मी आज ठरवलं होतं की आज नम्रताला कितीही रडून द्यायचं, पण आपले करायचं. नम्रता हुदके देत रडत होती, जसं काय तिच्यावर काही अत्याचार झाला आहे. तिचं ते रडणं पाहून मला पुन्हा तिच्याजवळ जायची हिंमत झाली नाही. नम्रता फार सुंदर होती, पण देखील दिसायला खूप स्मार्ट होती. पण मला माहीत होतं नम्रता माझ्यापासून दूर का राहत आहे. आता तर मला विश्वास बसला होता की नम्रता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे आणि तिला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं. कदाचित तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जबरदस्ती माझ्यासोबत करून दिलं असावं. असा विचार करून मी खूप दुःखी झालो होतो. मी आता नम्रतावर प्रेम करू लागलो होतो.
तिला तो साधेपणा आणि सुंदरपणा बघून माझं हृदय हळवलं होतं. असं वाटत होतं की तिला आपल्या छातीशी धरावं आणि तिला म्हणावं, तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे, काय दुःख आहे ते मला सर्व सांग. मी तुला एवढं सुखात ठेवील की तू आता कधी त्याचा विचार करू शकली नाही. परंतु या सर्व गोष्टी बोलण्यासाठी नम्रता मला कधीही संधी देत नव्हती. दिवसभर तर नम्रता माझ्यासोबत एकदम प्रेमाने बोलायची, परंतु रात्र होताच ती माझ्यापासून दूर पळायची. एक दिवस मी हिम्मत करून नम्रताला विचारलं, लग्नाच्या पहिल्या रात्री तू स्वतःला बेशुद्ध का करून घेतलं होतं? यावर शांतपणे म्हणाली, मला नाही वाटत की मी तुम्हाला जवळ घ्यायला माझा तिरस्कार करावा. तुम्ही जर माझ्याजवळ आलात तर माझा तिरस्कार करायला सुरुवात करेल. नम्रताचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी तिला म्हणाले, तुझ्याजवळ आल्यावर मी तुला तिरस्कार का करेल? मी तर तुझा नवरा आहे आणि मी जेव्हा तुला जवळ येईल तेव्हा आपल्या दोघांमध्ये प्रेम वाढेल. त्यावर ती मला म्हणाली, माझ्या घरच्या लोकांना तुम्हाला धोका दिला आहे. तुम्ही समजता तसं माझं कुणावर पण प्रेम नाही. खरं तर मला लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. तुम्ही मला माफ करा. माझ्यामुळं तुमचे आयुष्य देखील खराब झालं आहे. नम्रताचं हे बोलणं ऐकून मी आणखीच गोंधळात पडलो होतो. तिचा बोलण्यावरून मी तिला म्हणालो, तुला काय सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांग. तुला जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकते. मी तुला त्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करेल. शेवटी आता काही झालं तरी मी तुझा नवरा आहे. तू तुझे प्रॉब्लेम मला सांगू शकतीस. त्यावर नम्रता मला जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावर नम्रता म्हणाली, मला असा आजार आहे जो जन्मात काही मुलीमध्ये असतो. मला आजपर्यंत कधीही पिरियड आले नाहीत. माझी आई मला डॉक्टरजवळ घेऊन गेली होती. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की तुमची मुलगी कधी आई होऊ शकत नाही. तुम्ही तिचं लग्न कधीही करू शकत नाही, कारण आई न होण्यापासून ती तिच्या नवऱ्याला कधीही शारीरिक सुख देऊ शकत नाही. परंतु माहीत नाही आईने कोण भरवलं आणि आजारावर उपचार आहे. आणि नंतर लाल सेपेन स्वतःच्या डोक्यावर ओझं कमी करण्यासाठी माझं लग्न लावून दिलं. लग्नाच्या पहिल्या रात्री मी स्वतःला बेशुद्ध करून घेतलं होतं, कारण तुम्ही माझ्याजवळ आला असता तर तुम्हाला निरोक्षशिवाय काहीही आलं नसतं. नम्रता मोठमोठ्या रडू लागली. खरं तर मी देखील तिच्यावर प्रेम करू लागलो होतो, पण ही गोष्ट आता शक्य नाही, म्हणून तुम्ही मला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करू शकता. नम्रताचे बोलणं ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या नाजूक आणि सुंदर असलेल्या मुलीसोबत असं काही घडू शकतं का, याचा मी विचार देखील करू शकत नव्हतो. मला नम्रताला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमवायचं नव्हतं आणि दिवसात मी नम्रतावर खूप प्रेम करू लागलो होतो. आणि मला हे देखील ऐकून आनंद झाला होता की ती कोणत्या मुलावर प्रेम देखील करत नाही. दुसऱ्या दिवशी मी नम्रताला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टर म्हणाले की असं काही नाही, आजारावर उपचार आहे. ह्या आजारावर सुद्धा उपचार होऊ शकतो, परंतु ते थोडंसं महागडे असतात आणि त्यासाठी थोडा वेळ पण जाऊ शकतो. तुमच्या बायकोला बऱ्याच काळापर्यंत औषधं घ्यावे लागतील. त्यानंतर त्याचं हे छोटंसं ऑपरेशन होईल, ते देखील करावं लागेल. त्यानंतर तुमच्या बायकोला तुमचे प्रेम आणि विश्वासाची फार गरज आहे. आज आपल्या देशात एवढी पुढे निघून गेला आहे तरी देखील अशा आजाराबद्दल कोणीही मनमोकळेपणे बोलत नाही आणि मुली स्वतःला दोषी ठरवतात, मोकळ्या होतात. तुम्ही फक्त तुमच्या बायकोला काळजी घ्या. घरी आल्यानंतर ती नम्रता विश्वास दिला होता, काळजी नको करू, लवकरात लवकर सगळं ठीक होईल. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी नम्रतावर उपचार करायला सुरुवात केली. त्यांनी तिचं एक छोटंसं ऑपरेशन देखील केलं. आमच्या लग्नाला आता 10 महिने होऊन गेले होते आणि आता नम्रता एकदम ठीक झाली होती. परंतु मला नम्रताला अजून जरा वेळ द्यायचा होता. जोपर्यंत नम्रता स्वतःहून माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत मी तिला डिस्टर्ब करणार नव्हतो. परंतु त्या रात्री तिने स्वतः पुढाकार घेऊन तिने तिचा हात माझ्या हातात दिला. मग मी माझ्या भावनांना रोखू शकलो नाही. मी तिला प्रेमाने मिठी मारली आणि ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात स्वर्गमयी यात्रा बनली होती. आता आम्ही दोघेही आयुष्यात आमचा संसार सुखाचा घालू लागलो होतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.